श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, बाळा डोळे बंद कर आणि नीट लक्ष देऊ नाही. स्वामी म्हणतात, बाळा तुमच्या जीवनात सगळे वेळेवरच घडते. काहीचे उशिरा होते, पण थोडा संयम ठेवा आणि मन शांत ठेवा, कारण देव कधीच चूक करीत नाही. बाळा देवाचे तुम्ही सतत आभार माना, कारण देव नेहमी तुमच्या पाठीशी असतो. तेव्हा तुमच्या सोबत कोणीच नसते. अरे तुमच्या संकटाच्या वेळी तो धावून येतो. तेव्हा देवावर विश्वास ठेवा आणि देवाकडे सतत तक्रार करत बसू नका. देवाने तुम्हाला शक्ती दिलेली असते, त्याचा वापर करा. घाबरू नका, खचून जाऊ नका. स्वामी म्हणतात, बाळा आम्ही आहोत तुझ्या पाठीशी. बाळा भाग्य बदलायचे असेल तर अंगात धाडस ठेवा आणि देवावरचा विश्वास डगमगू देऊ नका. बाळा तू खूप विचार करू नकोस रे, म्हणून तुला त्रास होत आहे. अरे विचार करण्यापेक्षा आमचे नाम स्मरण कर, त्रास कमी होईल. स्वामी म्हणतात, बाळा जिद्द पण अशी ठेवा की नशिबात नसलेल्या गोष्टीसुद्धा मिळाल्या पाहिजेत. बाळा तू निराश होऊ नकोस. जिथे तुझे स्वतःचे लोक तुझ्याकडे पाठ फिरवतील तिथे मी तुझ्या पाठीशी उभा राहील, घाबरू नकोस. स्वामी म्हणतात, बाळा तुम्ही आयुष्यात एखादा घेतलेला निर्णय हा चुकीचा नसतो. फक्त तो निर्णय बरोबर आहे हे सिद्ध करण्याची तुमची जिद्द असायला हवी. हे कायम तुम्ही लक्षात ठेवा. बाळा तुम्हाला देणारा तोच आहे आणि करणाराही तोच आहे. करता करिता हे तोच आहे. अरे तुम्ही फक्त तुमची श्रद्धा ठेवा. स्वामी म्हणतात, बाळा जगातील कोणतीही शक्ती प्रयत्नशील माणसाला अडवू शकत नाही. आणि बाळा केव्हा पण लक्षात ठेवा की तुझ्या आयुष्यात एक दरवाजा बंद झाला म्हणून माघार घ्यायची नाही. अरे देव तुमच्यासाठी सुखाचे दार उघडतो. तू धीर सोडू नकोस. तुझ्या आयुष्याची लढाई अजून संपलेली नाही आणि ही लढाई तू आनंदाने जगायला शिक. स्वामी म्हणतात, हातावरील रेषेत दडलेले भविष्य पाहू नका, तर त्याच हाताने प्रामाणिकपणे काम करा आणि मुखात आमचे नाम घ्या आणि बाकी सोडा माझ्यावर. स्वतःला ओळखा आणि आत्मशोधाचा मार्ग स्वीकारा. आणि बाळा तुला एक सांगतोय, हे बघ प्रत्येक वेळी आम्ही तुम्हाला मठातच भेटतो असे नाही. अरे आम्ही तुमच्या घरात आणि हृदयातच असतो. हे समजले का बाळा? श्री स्वामी समर्थ.